नमस्कार. आज जागतिक योग दिवस आणि योग दिनाचं औचित्य साधत आम्ही तुमच्यासमोर एक विशेष सेगमेंट घेऊन आलो आहे. मित्रांनो, मानवाला जर उत्तम आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर योगा ही खऱ्या अर्थानं गुरुकिल्ली ठरते. आज भारतामध्ये त्याचबरोबर अन्यत्र इतरत्र देशांमध्येही मोठ्या प्रमाणात योग दिनाचं औचित्य साधत योग साधना केली जाते. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय गोवंद वार्ता लाईव्ह. मित्रांनो, मी आलोय कुचेली म्हापसा इथं. मित्रांनो, ज्या वयात लहान मुलं धावायला शिकतात, पळायला शिकतात, त्या वयात कुचेली म्हापशातील नीरल वाडेकरनं योग साधनेमध्ये राष्ट्रीय पातळीवरती, देश पातळीवरती आपलं नाव लौकिक केलं आहे. खेलो इंडिया या चॅम्पियनशिपमध्ये तिनं गोल्ड मेडल हासिल केलं आहे आणि तिच्याशी चर्चा करण्यासाठी मी आज तुम्हाला तिच्या भेटीला घेऊन आलो आहे. तिच्या योग साधनेबद्दल आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण सुरू करूया जागतिक दिन विशेष स्पेशल मुलाखत नीरल वाडेकर बरोबर. नमस्कार, माझ्यासोबत उपस्थित आहे खेलो इंडिया या चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवलेली नीरल वाडेकर. नमस्कार नीरल, स्वागत आहे तुझं गोवंद वार्ता लाईव्हच्या या विशेष मुलाखतीमध्ये. सगळ्यात सुरुवातीचा पहिला प्रश्न म्हणजे योगा, तू योग साधना करतेस, याची आवड तुला कशी निर्माण झाली? मला योगासनाची आवड तेव्हा निर्माण झाली जेव्हा मी जिम्नॅस्टिक्सला जात होती. तेव्हा सर बोलले की माझी योगाची बॉडी आहे म्हणून योगाला टाका. मग मला ते चांगलं वाटलं म्हणून मी ते हो बोलली मम्मीला. मला सांग, तू जिम्नॅस्ट याच्या आधी केलेलं आहे, योगाच्या आधी तू जिम्नॅस्ट आणि कराटे करत होतीस, तर जिम्नॅस्ट तू वयाच्या कितव्या वर्षापासून तू जिम्नॅस्ट करायला सुरुवात केलीस? मी जिम्नॅस्टिक्स जेव्हा मी 5 वर्षाची होती तेव्हा मी स्टार्ट केलेलं. आणि कराटे? कराटे म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे काहीतरी 6 वर्षाची तरी होती मी. कलर्स वाहिनीवरच्या हुनरबाज देश की शान या कार्यक्रमामध्ये तिने प्राथमिक फेरीमध्ये पहिल्या झटक्यात एंट्री मिळवली होती. पण कोविडच्या पार्श्वभूमीवरती नंतर ती स्पर्धा होऊ शकली नाही आणि तिथेच तो कार्यक्रम थांबवण्यात आला आणि तिला पुन्हा गोव्यात यावं लागलं. तर आपण तिच्याशी त्याबाबत चर्चा करणार आहोत. मला सांग, ज्यावेळेस तू तिकडे पहिल्या फेरीत तू तिकडे एंट्री मिळवलीस, तुला वाटत होतं का त्यावेळेस तिकडे पहिल्या झटक्यात एंट्री मिळेल? आणि एंट्री मिळाल्यानंतर त्या इतक्या दिग्गज लोकांबरोबर तुला तिकडे त्यांचं मार्गदर्शन लाभलं, काय सांगशील त्याबद्दल? जेव्हा मी परफॉर्मन्स झाल्यानंतर परिणीती चोप्राने मला हे बोलले की हे काय? मी त्यांना बोलली की हे योग आहे. मग ते बोलले की मला तुझ्यासारखं येणार नाही. मग ते मला सगळे जजेसने चांगलं बोलले आणि मिथुनने मला पण जास्ती चांगलं बोललं आणि मला त्याच्यावरतून खुशी झाली. आणि मग त्यावेळेस मला 97% भेटलेले, फक्त 3% बाकी होते 100% यायला. 2021च्या
राष्ट्रीय योगा स्पर्धेमध्ये ओडिसा इथे ती ऑर्गनाईज झाली होती. तिकडे तिनं दुसरं पारितोषिक मिळवलं आहे, ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे. ओडिसामधल्या दुसऱ्या राष्ट्रीय योगा स्पर्धेमध्ये तुला स्वतःला वैयक्तिकरित्या ब्रॉन्झ मेडल मिळालं आणि तुमच्या ग्रुपला सिल्वर मेडल मिळालं. तर ते पारितोषिक जिंकल्यानंतर तुला कसं वाटत होतं आणि तू कशी फील करत होतीस तेव्हा? तेव्हा मला जेव्हा स्टेजवरती चढत होती त्यावेळेस मला भीती वाटत होती. पण जेव्हा आमचा ग्रुप परफॉर्मन्स झाला त्यावेळेस मग ते बोर्डवरती रिझल्टवरती खालती होत राहतो. मग एक पॉईंटनी पण आपण मागे पडतो. सो आम्हाला एवढी भीती वाटत होती की आपला नंबर येईन का नाही. पण त्यावेळेस आपला सिल्वर आलेला ग्रुपमध्ये. त्यानंतर जेव्हा सोलोची बारी आलेली त्यावेळेस मी सोलो केला पण माझा ब्राउन्स आला त्यावेळेस. हरियाणामध्ये झालेल्या खेलो इंडिया या चॅम्पियनशिपमध्ये योगा प्रकारामध्ये वैयक्तिकरित्या तिला गोल्ड मेडल मिळाले आणि ग्रुपला सुद्धा गोल्ड मेडल मिळाले. तुला स्पेशली आपल्या गोव्याचे सांस्कृतिक मंत्री इथून तुला तिकडे भेटायला आले आणि त्यांच्या हस्ते गोविंद गावडेंच्या हस्ते तुला ते पारितोषिक देण्यात आलं. तर त्यावेळेस तुला काय वाटत होतं की एवढ्या फर्स्ट टाईम गोव्यासाठी तू सुवर्णपदक मिळवून दिलंस, तर तुला कसं वाटत होतं त्यावेळी? मला खूप चांगलं वाटत होतं त्यावेळेस, कारण ते आम्हाला फ्लाईटने आलेले भेटायला, ते सुद्धा रात्रीचं. मग ते आम्हाला VIP लॉन्जमध्ये घेऊन गेले आणि ते आमच्याशी बोलले जरा वेळ आणि मग आपण हॉटेलवरती गेलो आणि त्यानंतर आम्ही ट्रेनमधून बाहेर चढलो आणि इथे पोचलो. मला सांग, क्रीडा मंत्री आपले गोविंद गावडे यांनी तुला त्यावेळेस काय मार्गदर्शन केलं? त्यांनी मला खूप चांगले वगैरे बोललेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की गोव्याला पहिल्याच वेळेस 2 गोल्ड मेडल गेलेत आणि 1 सिल्वर मेडल आहे. मग त्यांना खूप खुशी झाली आणि ते मला चांगले बोलले. मित्रांनो, आजवरच्या नीरल वाडेकरच्या योगासनाच्या कामगिरीबद्दल तिला एक स्कॉलरशिप मिळाली आहे आणि त्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत नीरलच्या आजवरच्या योग साधनेबद्दल तिला अहमदनगरच्या ध्रुव ग्लोबल स्कूल इथे संगमनेरमध्ये तिला ॲडमिशन मिळालं. तिथली शिष्यवृत्ती तिला मिळाली आणि तिकडे ती अवघ्या 8व्या वर्षी तिनं तिकडे एंट्री केली. तिथं सर्व प्रकारच्या सोयीसुविधा योग साधनेबद्दलच्या असतील, सर्व प्रकारच्या सोयीसुविधा तिला पुरवल्या जातात. घरच्यांना सोडून तू इतक्या लांब स्कूलमध्ये तिकडे शिकण्यासाठी गेलीस, तुला तिकडे स्कॉलरशिप मिळाली. त्यावेळेस तुला पहिल्यांदा तिकडे गेल्यानंतर काय वाटलं त्या स्कूलमध्ये? मला असं तर वाटलेलं की तिथे म्हणजे मजा येईल आणि तसं पण ते चांगलं आहे. म्हणजे असं वाटत होतं की आतमध्ये 5 स्टार हॉटेलसारखं आहे. मग जेव्हा मी लंच करायला गेलेली तेव्हा खूप मोठा हे हॉल होता जेवायला. मग त्यानंतर आपलं हॉस्टेल पण एवढं मोठं होतं की मला विश्वासच नव्हता होत. कोण शिक्षक तुला तिकडे मार्गदर्शन करतात? कोणकोणते फॅकल्टीज आहेत? कुठले शिक्षक आहेत जे तुला योगा शिकवतात? म्हणजे तिथे 3 सर आहेत आणि त्याच्यामधून म्हणजे म्हणजे माझी मम्मी एक टीचर आहे. मग मम्मीचं नाव आहे किरण महेश वाडेकर आणि त्यानंतर मंगेश खोपकर सर, स्वप्नील जाधव सर आणि प्रवीण पाटील सर. तुला तिकडे इतके चांगले मार्गदर्शक, त्यामध्ये तुझी स्वतःची आई तुला तिकडे मार्गदर्शन करते, शिकवते. गोव्यातून तुला कोणकोणते शिक्षक आहेत ज्यांनी तुला या प्रकारामध्ये वरती येण्यासाठी, चांगली कामगिरी करण्यासाठी तुला ट्रेन केलं? मला गोव्यात ह्या म्हणजे अकॅडमिकचं नाव आहे ज्योतिर्मय योगासना स्पोर्ट्स. मग ते परवलीला आहे आता. मग आता त्यांची ऑलिम्पियाड चालू आहे म्हणून ते सर आता नाही आहेत. पण ते सरांचं नाव आहे दाऊल सर वाटार आणि त्याच्यामधून अजून एक सर आहे जे की मला नाही शिकवत पण ते जिम्नॅस्टिकमध्ये त्या क्लासमध्ये असतात. नीरल, तू इतक्या लहान वयात योगामध्ये इतकी चांगली उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि तुझ्या स्वतःसाठीच नाही, तुझ्या घरासाठी नाही, तर ही संपूर्ण गोवा राज्यासाठी ही खूप कौतुकास्पद अशी बाब आहे. गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचं तू एक काम केलेलं आहेस. तुझे फ्युचर प्लॅन काय आहेत? तुला भविष्यामध्ये, तू आता योगा तर करतेच आहेस, पण तुला भविष्यामध्ये काय व्हायचं आहे पुढे होऊन? माझी ही इच्छा आहे की मी ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल आणेल आणि त्यानंतर मी फायटर पायलट बनायची इच्छा आहे.
आपल्या भारतामध्ये योगासनामध्ये बाबा रामदेव आहेत, योगाचार्य बाबा रामदेव आहेत, त्यानंतर स्वामी अय्यंगार आहेत. तर अशा अनेक दिग्गजांपैकी कोणाला तुझा स्वतःचा असं गुरु मानतेस किंवा तू कोणाला प्रेरणास्थान मानतेस? मी बाबा रामदेवांना माझं हे प्रेरणास्थान मानते. अशी आसनं आहेत जी तुला करायला अवघड जातात? मला एकच आसन अवघड जातं, म्हणजे जे की एकदमच हार्ड आहे, म्हणजे वनाम आहे, पण त्याची प्रॅक्टिस करून करून अर्ध तर मी करते आहे, पण अजून प्रॅक्टिस लागेल. कुठलं आसन ते? वनाम. मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तिला स्कॉलरशिप मिळाली आहे, शिष्यवृत्ती मिळाली आहे ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर अहमदनगर जिल्ह्यामध्ये. ती आज हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर लगेच तिकडे तिच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी निघणार आहे आणि वेळात वेळ काढून तिनं आपल्याशी चर्चा केली. तिच्या भविष्यातल्या घडामोडींबद्दल तिनं सांगितलं की तिला काय व्हायचं आहे आणि आजवरच्या प्रवासाबद्दल तिनं सांगितलं. नीरल, खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तू आम्हाला इतका वेळ दिलास आणि तू आमच्याशी इतक्या मनमोकळेपणानं गप्पा मारल्यास. तुला तुझ्या फ्युचरसाठी आणि इथून पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्यासोबत उपस्थित आहेत नीरलचे वडील महेश वाडेकर. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा सर, की ज्यावेळेस ती इतकी चांगल्या पद्धतीनं योगामध्ये कामगिरी करत तुमच्या स्वतःचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण गोवा राज्याचं नाव एका राष्ट्रीय पातळीवरती नावलौकिक करते, तर ह्या सगळा तिचा आजवरचा प्रवास बघून तुम्हाला कसं वाटतंय? आमच्यासाठी ही एक कौतुकाची गोष्ट आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून तिने ट्रेनिंग स्टार्ट केली. सुरुवातीला मुंबई इथे झालेल्या इंडिया किड्स फॅशन वीकमध्ये तिने सुरुवात केली. तिथून सुरुवात केली कथक डान्सला. परत डान्स शिकली म्हापशामध्ये. त्यानंतर तिने मल्लखांब, कराटे, जिम्नॅस्टिक आणि शेवटचा प्रवास म्हटला तर किंवा ज्या ठिकाणी सर्वोच्च कामगिरी केली ती योगा आहे. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, गोव्यासाठी आहे, कारण आम्ही छोट्या शहरातून आहे आणि लोअर क्लास मिडल फॅमिलीतून आहे. त्याच्यासाठी आम्हाला इतका मोठा प्रवास ही अभिमानाची गोष्ट आहे. हरियाणापर्यंत पोचणे, तिथून गोल्ड मेडल आणले स्वतःसाठी ॲज वेल ॲज ग्रुपमधून, ही काही साधी गोष्ट नाही. एखाद्या आमच्यासारख्या सुद्धा वयाने मोठ्या असलेल्या माणसाला काही लोकांसमोर जाऊन उभे राहणे, एखादं प्रेझेंटेशन सादर करणे, हे इतकं एक प्रेशराईज असतं. पण तिने ह्या वयात जे लिडरशिप क्वालिटी दाखवली, कॉन्फिडन्स दाखवला आणि जो काही ट्रेनिंगचा भाग होता ते करून दाखवला, आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. हार्ड टू बिलीव्ह या एजमध्ये तिनं हे करून दाखवलं. तिच्या एजमध्ये आम्हाला साध्या गोष्टी जमत नव्हत्या, पण आताची मुलं ही प्रेरणादायी आहेत. आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करतो की आपल्या मुलींना शिकवा, त्यांना दाखवा प्रत्येक गोष्ट. स्विमिंग दाखवा किंवा कराटे, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, काही पण शिकवा, कारण ती पुढे जाऊन आपल्या गोव्याचं नाव वर काढतील, भारताचं नाव वर काढतील, अशी आशा आहे. तिच्या आईची आणि माझी खूप इच्छा होती की मुलीनं खूप शिकावं, पण नंतर आम्हाला कळलं की शिक्षणाव्यतिरिक्त आजच्या काळात स्पोर्ट्सची पण खूप गरज आहे. आणि तिचं स्वतःचं ड्रीम आहे ह्या लहान वयात की तिला फायटर पायलट होऊन एअरफोर्स ऑफ इंडियासाठी काम करायचं आहे, देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी मी प्रत्येक पालकांना रिक्वेस्ट करतो की
जुन्या काळात म्हणजे आमच्या काळात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा फक्त मुलालाच फार महत्त्व होतं आपल्या कल्चरमध्ये. मेल डॉमिनेटेड सोसायटी होती आणि मुलांनीच काम करावं, शिकावं, पुढे जावं असं होतं. पण आम्हाला वाटलं मुलींनी शिकायला हवं, पुढे जायला हवं. आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही ही फक्त एकच मुलगी आहे जिला आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतो. ते आमचं बघून आमच्या मोठ्या भावाने पण स्टार्ट केलं, मुलीला भजन शिकवायला सुरुवात केली आणि इथून सुरुवात झाली. ही कुठून तरी तिनं इन्स्पायर केलं इतरांना आणि माझी पण तीच इच्छा आहे आणि प्रत्येक पालकांसाठी रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, मुलाला शिकवा, प्रत्येकाला शिकवा. घरातून बाहेर पडू दे, आपल्या एरियातून बाहेर पडू दे आणि शिकू देत. शिकल्याशिवाय काही कळणार नाही आणि जेव्हा शिकतील तेव्हाच आपल्या गोव्याची प्रगती होईल, आपल्या राज्याची प्रगती होईल, देशाची प्रगती होईल. आपल्या मुलांमधल्या सुप्त कलागुणांना जर ओळखलं पालकांनी तर नक्कीच देशातील लहान लहान मुलं असतील, देशातील प्रत्येक घरातील मुलं असतील, ती प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी नक्कीच बजावतील. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आणि नीरल तुझेही खूप खूप आभार. तुम्ही दोघांनी इतक्या चांगल्या गप्पा आमच्याशी शेअर केल्यात. नीरल, तुला तुझ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी आणि सर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.